नमस्कार मित्रांनो, मी योगेश जाधव आपलं सर्वांचं माझ्या ज्ञानसागर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी NCERTचं बुक यामधील पहिलं प्रकरण वास्तव संख्या स्वाध्याय 1.3 या व्हिडिओमध्ये पाहणार. संपूर्ण प्रश्नांचं सोल्युशन आपल्याला या ठिकाणी समजवलं जाईल, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पाहावा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण लक्षात येईल आणि एकदाचं जर पूर्ण व्यवस्थित समजलं त्याचे सराव करायचा आणि सराव केल्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये ते व्यवस्थित लिहिता येईल. ठीक आहे, पाहूया की 1.3 मध्ये दिलेले प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे आहेत. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा आठवण करून देतो की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि इतर मित्रांपर्यंत पण शेअर करायला विसरू नका. पहा, स्वाध्याय 1.3 मध्ये पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की सिद्ध करायचे की वर्गमुळात 5 असम्य संख्या आहे. याच्यामध्ये सर्व सिद्ध करायलाच सांगितलेलं आहे आणि जास्ती प्रश्न पण नाही आहेत, 3-4 प्रश्न आहेत. ठीक आहे, तर याला सोडवताना कसं सोडवायचं की पहिल्यांदा याप्रमाणे लिखाण जास्त आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. थोडं किचकट उदाहरण असलं तरी पुन्हा पुन्हा सराव केला ना तर लगेच लक्षात येईल तुमचं. ठीक आहे, समजा 5 ही असम्य संख्या आहे, वर्गमुळात 5 ही असम्य संख्या आहे असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून त्याच्या उलट आपल्याला समजायचं आहे किंवा मानायचं आहे. काय की समजा वर्गमुळात 5 सम्य संख्या आहे. सम्य किंवा असम्य म्हणजे काय? सम्य म्हणजे परिमेय संख्या, असम्य म्हणजे अपरिमेय संख्या. ठीक आहे, हे गुजराती वर्ड जसे तसे त्या ठिकाणी घेतलेले दिसत आहे. तर त्यामुळे वर्गमुळात 5 बरोबर काय होईल? A/B. कारण परिमेय संख्या काय लिहितो आपण? P/Q स्वरूपात लिहितो, ज्याच्याच ठिकाणी Q बरोबर 0 नसतो. Q डज नॉट इक्वल टू 0 म्हणजे छेद 0 नसतो. अशी कोणतीही अंश आणि छेद रूपातली संख्या परिमेय. मग या ठिकाणी वर्गमुळात 5 बरोबर A/B स्वरूपातली संख्या झाली, जिथं काय A आणि B हे अविभाज्य पूर्णांक आहेत असं लिहायचं. त्यामुळे पहा, A बरोबर काय झाला? आता हा B इथं भागीला आहे तर इकडे त्याचा गुणिला झाला, म्हणजे काय होईल तो की A बरोबर 5 वर्गमुळात B. ओके, मग आता आपण दोघं बाजूंचा काय करायचा? इथं वर्ग करायचा. ठीक आहे, मग वर्ग केल्यानंतर काय होईल पहा, तर Aचा वर्ग आणि 5 वर्गमुळात Bचा वर्ग, कंसाचा वर्ग येईल पूर्ण. मग याच्यामध्ये 5 वर्गमुळात जो आहे त्याचा वर्ग काढायचा आहे आपल्याला. कोणत्याही संख्येला पहा, वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 असं जर केलं ना तर त्या संख्येचा वर्ग निघत असताना वर्गमूळ चिन्ह जातं फक्त आणि 5 संख्या उरते. म्हणून या ठिकाणी काय उरले? 5 आणि Bचा वर्ग, Aचा वर्ग तसाच राहिला, म्हणजे Aचा वर्ग बरोबर 5Bचा वर्ग ही किंमत आपल्याला मिळाली. याप्रमाणे काय झालं? 5 ही काय A वर्गाचा काय झाला? अवयव झाला. ठीक आहे, आणि परंतु 5 हा काय अविभाज्य संख्या आहे. तो कोणाच्या पाड्यात येतो का? त्याला फक्त एकच अवयव आहे, 5 5. ठीक आहे, आणि म्हणून तो अविभाज्य अवयव आहे. आणि म्हणून प्रमेय 1.3 जे दिलेलं आहे आपल्याला पुस्तकात त्यानुसार काय होईल? जर 5 हा A वर्गाचा अवयव आहे तर 5 हा नुसता Aचा सुद्धा अवयव होईल. ठीक आहे, इथं A वर्ग आहे, इथं A. 5 हा A वर्गाचा अवयव आहे तर 5 हा Aचा सुद्धा काय होईल? अवयव होईल. आणि 5 ही काय अविभाज्य संख्या, बरोबर? 5 अविभाज्य संख्या आहे आणि अवयव हे नेहमी अविभाज्य संख्यांमध्ये येत असतात. मग प्रमेय 1.3 काय म्हणतो? तर समजा की P अविभाज्य संख्या आहे. पुन्हा आठवण करून देतोय, धनपूर्णांक A साठी Aचा वर्ग, बरोबर? धनपूर्णांक A साठी Aचा वर्ग हा Pने विभाज्य असेल तर A सुद्धा Pचा काय असेल? अवयव असेल. म्हणजे A जर Pचा अवयव असेल तर P सुद्धा Aचा असेल असं या ठिकाणी दिलेलं आहे. 5 हा A वर्गाचा अवयव आहे, म्हणजे 5 हा Aचा सुद्धा काय असेल? अवयव असेल. ठीक आहे, मग आता समजा A
पुन्हा अजून मानायचं आहे. आता ए 5 हा तर झाला तुमचा एचा अवयव झाला, बरोबर. आता पुन्हा या ठिकाणी समजा ए बरोबर 5c, सी हे पूर्णांक संख्या आहे असं धरायचं आहे. सीच्या ऐवजी तुम्ही कोणताही चल घेऊ शकतात, त्याचा काही इश्यू नाही आहे. फक्त ती एक काय पूर्णांक संख्या आहे असं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. मग आता इथं हे दोघं बाजूंचा वर्ग केला आपण, जसं पहिले केलं त्याचप्रमाणे. मग ए वर्ग आणि 5cचा वर्ग, येथे दोघं बाजूंचा वर्ग केला. वर्ग केल्यावर काय झालं, 5चा वर्ग म्हणजे 25 आणि cचा वर्ग ए वर्ग झाला राहिला, म्हणजे ए वर्गाची किंमत 25cचा वर्ग आला. आणि आपल्याला सुरुवातीला काय आलं होतं की एचा वर्ग बरोबर 5bचा वर्ग मिळाला होता. मग आता एचा वर्गाची किंमत जर आपण याच्यात टाकली तर मग 5bचा वर्ग काय होईल, 5bचा वर्ग बरोबर काय होईल 25cचा वर्ग. म्हणून आता पहा या ठिकाणी दोघं संख्यांना इथेही 5 आहे, इथेही 5ने भाग जातो, म्हणून दोघं संख्यांना आपण काय करू 5ने भाग देऊन टाकू. म्हणून 5ने भाग दिला तर 5 1 5, 5 1 5 गेला, 5 1 5, 5 5 25. ओके. मग इथं किती राहिलं बीचा वर्ग बरोबर 5cचा वर्ग, म्हणजे ए वर्गाची किंमत मिळाली होती आपल्याला 5bचा वर्ग आणि बी वर्गाची किंमत मिळाली 5cचा वर्ग. आता या ठिकाणी आपलं जे कॅल्क्युलेशन आहे ते संपलं. ठीक आहे. आता आपल्याला इथं फक्त काय करायचं आहे, लिखाण करायचं आहे, जे आपल्याला हे आतापर्यंत उदाहरण सोडवलं त्याच्यात. येथे हा बीचा वर्गचा अवयव आहे कोण 5. ठीक आहे. परंतु 5 ही काय अविभाज्य संख्या आहे, आणि ती जर अविभाज्य संख्या असेल तर 1.3 प्रमेयानुसार काय होईल, 5 हा बी वर्गाचा अवयव आहे, म्हणजे 5 हा बीचा सुद्धा काय होईल अवयव होईल. ठीक आहे. मग येथे ए आणि बी यांचा दोघांचा जर आपण अवयव पाहिला तर 5 हा एकाच कॉमन अवयव आहे, सामान्य अवयव. ठीक आहे. परंतु ए आणि बी दोघं काय अविभाज्य संख्या आहे, आणि त्यांचा अविभाज्य संख्या असल्यामुळे त्यांचा सामान्य अवयव जो आहे तो एकच असू शकतो. कसं लक्षात घ्या, जर समजा 5 आहे तर 5चे अवयव किती पडतात, 5 1 5. 7चे अवयव किती पडतात, 7 1 7. म्हणजे दोघांचा कॉमन अवयव काय आला फक्त 1. याच्या व्यतिरिक्त अवयव आला का, नाही आला. ठीक आहे. तसं ए आणि बी जर दोघं अविभाज्य संख्या आहेत तर त्यांचा सामान्य अवयव काय पाहिजे, एकच पाहिजे. पण या ठिकाणी तो काय येतोय 5 येतोय, मग तो राहू शकतो का, नाही. मग हा काय विरोधाभास उत्पन्न करणारा भाग आहे, आणि म्हणून येथे विरोधाभास निर्माण होतो. आणि म्हणून आपण केलेली जी धारणा होती की वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या आहे, सुरुवातीला प्रश्न सोडवताना केलं होतं, तर हे काय आपलं मत चुकीचं आहे. मग ते जर मत चुकीचं असेल तर आपल्याला काय सिद्ध होतं की वर्गमुळात 5 ही अपरिमेय किंवा असम्य संख्या आहे. ठीक आहे. याप्रमाणे सिद्ध झालं. हे सर्व लिखाण जसं मी लिहून दिलेलं आहे तसं त्या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. व्हिडिओ स्किप करून त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात, थांबवून लिहू शकतात. नसेल समजलं पुन्हा एकदा रिपीट करा व्हिडिओ, पुन्हा एकदा पहा म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. दुसरं उदाहरण पहा. यामध्ये सिद्ध करायचं आहे तुम्हाला की 3 अधिक 2 वर्गमुळात 5 ही काय असम्य संख्या आहे. ठीक आहे. इथंही सिद्ध करायचं आहे. तर त्याचप्रमाणे मानायचं की समजा 3 अधिक 2 वर्गमुळात 5 सम्य संख्या आहे, त्याच्या विरुद्ध मानायचं केव्हाही, आणि त्यानंतर आपल्याला ते सिद्ध करायला सुरुवात करायची. मग आता 3 अधिक 2 वर्गमुळात 5 ही जर सम्य संख्या असेल, परिमेय असेल, तर ती संख्या आपण a/b स्वरूपात लिहितो, जेथे ए आणि बी हे काय अविभाज्य पूर्णांक आहे किंवा असतील. मग 3 अधिक 2 वर्गमुळात 5 बरोबर a/b. बी हा काय इथं भागीला आहे, किंवा हा 3 इकडे काय बेरीज आहे, तर धन आहे तर इकडे जाताना ऋण होऊन जाईल, म्हणजे -3 होईल. ठीक आहे. मग आता 3 हा इथं तर लिहिला, पण 3च्या खाली नेहमी एक काय असतो, छेद 1 असतो, तो लिहत नाही आपण पण असतो. ठीक आहे. असं का केलं आपण, कारण की आपल्याला समजायला पाहिजे यासाठी. यांचा काय करायचं आपल्याला तिरकस गुणाकार करायचा. ए गुणिला 1 म्हणजे ए, बी गुणिला 3 म्हणजे काय होईल 3b, भागीला काय येईल b1 b. बरोबर. मग आता या ठिकाणी 2 गुणिला आहे, इकडे जाताना काय होईल तो भागीला, म्हणजे हा 2 इथं भागीला येऊन जाईल, तर 2b ही संख्या होणार, आणि वरती काय येणार a - 3b.
आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन आपलं संपतं. आपल्याला फक्त आता काय करायचं आहे, लेखी लिहायचं आहे त्याच्यात. त्याचप्रमाणे लिहायचं आहे. सर्व ठिकाणी व्यवस्थित जर लक्ष दिलं ना तर सारखं सारखं लिखाण येतं आहे. पहा येथे ए आणि बी पूर्णांक संख्या असल्यानं ए वजा 3b छेद 2b सममेय संख्या आहे. म्हणजे काय, परिमेय संख्या आहे. कारण पी छेद क्यू स्वरूपात किंवा ए छेद बी स्वरूपात आपल्याला ती संख्या मिळाली. म्हणजे वर्गमुळात 5 सुद्धा काय असेल, सममेय संख्या असेल किंवा परिमेय संख्या असेल. परंतु वर्गमुळात 5 ही काय असममेय संख्या आहे, जी आपण पहिल्या उदाहरणात पाहिली, बरोबर. आणि तिथं सिद्धही केली की वर्गमुळात 5 ही काय असममेय संख्या आहे. म्हणून येथे हा काय होतोय, विरोधाभास होतोय. आणि म्हणून आपण केलेली जी धारणा होती की 3 अधिक 2 वर्गमुळात 5 ही सममेय संख्या आहे, ही काय मग चुकीची धारणा आहे. आणि म्हणजे ती जर चुकीची धारणा असेल तर काय सिद्ध होतं, सिद्ध होतं की 3 अधिक 2 वर्गमुळात 5 ही असममेय संख्या आहे. ठीक आहे, जे आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं होतं. याप्रमाणे आपल्याला उदाहरण सोडवता येईल. ठीक आहे, समजलं असेल. नसेल समजलं पुन्हा एकदा रिपीट करा व्हिडिओ आणि पुन्हा नवीन त्या ठिकाणी पाहत राहा. या प्रत्येक उदाहरणाला पुन्हा पुन्हा पाहशाल, स्वतः सोडून पाहाल तरच तुम्हाला तुमचा सराव होईल. अन्यथा नुसतं पाहून घेतलं आणि कठीण आहे म्हणून सोडून दिलं तर नाही होणार. ठीक आहे, आता आपण तिसरं उदाहरण पाहणार आहोत. या उदाहरणामध्ये दिलेलं आहे, पहा खाली दर्शवलेल्या संख्या असममेय संख्या आहेत असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. याच्यात 3 उदाहरणं तुम्हाला दिलेले आहेत. 3 उदाहरणामध्ये आपण पहिलं उदाहरण एक उदाहरण पाहूया. 1 छेद वर्गमुळात 2 हे आपल्याला काय करायचं आहे की असममेय संख्या आहे असं आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. मग समजा त्याचप्रमाणे लिहायचं. समजा 1 छेद 2 वर्गमुळात 2 सममेय संख्या आहे असं मानायचं. ठीक आहे, म्हणून 1 छेद 2 जर वर्गमुळात सममेय संख्या असेल तर तिला आपण ए छेद बी स्वरूपात लिहू शकतो, बरोबर. जेथे ए आणि बी अविभाज्य पूर्णांक असतील. म्हणून आता पहा यांचा तिरकस गुणाकार केला, b1 b आणि वर्गमुळात 2 ए गुणिला म्हणजे 2 वर्गमुळात ए असं संख्या आपल्याला मिळेल. मग आता इथं दोघं बाजूंचा आपण वर्ग करू. सारख्याच पद्धती येत आहेत. पहा बीचा वर्ग केला, इथं बी वर्ग केला. इथं जर बीचा वर्ग आला, बरोबर, इथं वर्गमुळात चिन्ह निघून जाईल. म्हणजे 2चा वर्ग काय येईल, 2 आणि एचा वर्ग. म्हणजे आपल्याला बी वर्ग बरोबर काय मिळाली, 2a वर्ग किंमत मिळाली. आता लक्ष द्या, लिहायचं आहे थोडं की वर्गमुळात 2 हा बी वर्गाचा काय झाला, एक याप्रमाणे अवयव झाला. ठीक आहे, परंतु 2 अविभाज्य संख्या आहे, बरोबर. 2 अविभाज्य संख्या आहे आणि तो अवयव आहे एक. म्हणून प्रत्येक प्रमेय जे काही आहे 1.3 नुसार 2 जर बी वर्गाचा अवयव असेल तर 2 हा बीचा सुद्धा काय झाला, अवयव झाला, अविभाज्य घटक झाला. आणि म्हणून आता याप्रमाणे सिद्ध झालं. आता पुन्हा एकदा आपण समजुती घेऊया. ही जी 2 किंमत आली तीच घेऊ की समजा बी बरोबर 2c घेतलं. ठीक आहे, c हे काय आहे, कोणताही एक पूर्णांक आहे असं आपण मानलेलं आहे. ठीक आहे, मग आता त्याचप्रमाणे पुन्हा सोडवायचं आहे की b बरोबर 2c, येथे c पूर्णांक आहे. मग दोघांचा वर्ग करायचा, दोघं बाजूंचा वर्ग केला, बरोबर. बीचा वर्ग 2चा वर्ग काय 4, म्हणून 4c वर्ग झाला. ओके, आता या ठिकाणी बी वर्ग बरोबर 4c वर्ग आलेला, परंतु बी वर्ग बरोबर 4c वर्ग तर आलेला आहे, परंतु सुरुवातीला आपल्याला किंमत काय आली होती, बी बरोबर 2c वर्ग जे आपण मानलेलं आहे. मग ती किंमत आपण या ठिकाणी घेऊया. 2a वर्ग आलेली होती जी किंमत सुरुवातीला. ठीक आहे, मग बीच्या दोघं किमती झाल्यामुळे आपण या ठिकाणी ही किंमत आणि किंमत सारखी आहे. म्हणजेच याची किंमत जर आपण टाकली 2a वर्ग तर ती किंमतसुद्धा या किमती एवढीच येणार. मग आता या ठिकाणी 2 आहे, इथं 4 आहे, दोघांना 2ने भाग जातो म्हणून दोघांना भाग देऊन टाकू. म्हणून दोघं बाजूंना 2ने भाग देऊन टाकला आपण. बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, बे 1 बे, म्हणजेच काय ए वर्ग बरोबर 2c वर्ग. मग आता याचप्रमाणे लिखाण करायचं आहे की 2 हा ए वर्गाचा काय एक अवयव आहे. ठीक आहे,
परंतु 2 हा काय अविभाज्य घटक आहे आणि ए आणि बी सुद्धा अविभाज्य घटक आहे. मग प्रमेय 1.3 नुसार काय होईल की 2 हा जर ए वर्गाचा अवयव असेल तर नुसता 2 हा सुद्धा एचा अवयव राहू शकतो किंवा त्याचाही अवयव आहे. ठीक आहे. याप्रमाणे 2 हा ए आणि बी या दोघांचा काय झाला एक सामान्य अवयव झाला. ओके. परंतु ए आणि बी ह्या काय मुळात अविभाज्य संख्या आहे आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अविभाज्य संख्या जर असतील तर त्यांचा कॉमन अवयव किती येतो? एकच येतो. ठीक आहे. मग हा या ठिकाणी 2 येतोय आणि अविभाज्य संख्यांचा कॉमन अवयव 1 येतो. मग हा एक काय होतो? विरोधाभास होतो. आणि जर असा विरोधाभास होत असेल तर आपण केलेली धारणा होती 1/2 ही सम्य संख्या आहे, हे काय मत चुकीचं आहे. आणि जर ते मत चुकीचं असेल तर त्यामुळे आपल्याला काय सिद्ध होतं की 1/2 दिलेली संख्या काय मग असम्य संख्या आहे. ती जर सम्य संख्या नाही आहे म्हणजे ती काय असम्य संख्या आहे हे आपलं सिद्ध होतं. कळतं आहे? अतिशय सोपं आहे. सराव केला ना तर येऊनच जाईल तुम्हाला. ठीक आहे. याप्रमाणे आपलं तिसऱ्या उदाहरणातील पहिलं या ठिकाणी समाप्त होतं. नंतरचं पाहूया दुसरं. येथे 7 दिलेली ही संख्या असम्य आहे असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. समजा त्याचप्रमाणे लिहायचं. समजा 7 ही सम्य संख्या आहे असं आपण मानलं. ठीक आहे. म्हणून जर ती असम्य संख्या असेल तर तिला आपण a/b स्वरूपात लिहू शकतो. मग जेथे ए आणि बी काय असेल अविभाज्य संख्या असतील किंवा अविभाज्य पूर्णांक असतील. म्हणून 5 बरोबर a/7b झालं. आता 7b का झालं? आता हा 7 इथे गुणिला होता, इकडे जाताना भागीला झाला म्हणजे 7b झालं. ओके. मग येथे a, b आणि 7 हे तिघं काय आहेत? पूर्णांक आहे जे a/7b सम्य संख्या त्या ठिकाणी आहे. तिघं पूर्णांक आहेत याचा अर्थ a/7b ही काय सम्य संख्या आहे, परिमेय संख्या आहे. आणि म्हणून 5 सुद्धा असम्य संख्या परंतु 5 ही काय असम्य संख्या आहे. आता ही सम्य संख्या आहे आणि त्याच्याच किंमत काय आहे? याची किंमत बरोबर ही किंमत आहे. जर ही सम्य संख्या असेल तर ही सुद्धा काय असली पाहिजे? सम्य संख्या असली पाहिजे. परंतु वास्तव काय आहे की 5 ही काय आहे? असम्य संख्या आहे. बरोबर. परंतु 5 असम्य संख्या आहे म्हणून येथे हा काय जातो? विरोधाभास होतोय. ठीक आहे. आणि म्हणून आपण केलेली धारणा होती की 7 ही सम्य संख्या आहे, हे काय मत चुकीचं आहे. कारण की पहा ही सम्य आहे तर ही पण सम्य आहे, पण ही काय आहे वास्तवात असम्य संख्या आहे. मग जर ही असम्य असेल तर ही सुद्धा काय झाली? असम्य झाली. मग आपण केलेली धारणा काय ही चुकीची. आणि ते जर मत चुकीचं असेल तर काय सिद्ध होतं की 7 ही असम्य संख्या आहे. याप्रमाणे त्या ठिकाणी सोडवायचं. याप्रमाणे प्रश्न तिसऱ्यामधील दुसरं उदाहरण या ठिकाणी संपतं. ठीक आहे. आता आपण या तिसऱ्या प्रश्नातलं शेवटचं उदाहरण पाहूया. 6 + 2 ही असम्य संख्या आहे हे आपल्याला सिद्ध करायचे. समजा त्याचप्रमाणे 6 + 2 ही सम्य संख्या आहे असं आपण मानू. म्हणून 6 + 2 बरोबर काय झालं? a/b झालं. या स्वरूपात लिहू शकतो. ए आणि बी ह्या काय आहेत? अविभाज्य पूर्णांक संख्या आहे. ठीक आहे. आता या दोघं बाजूंमध्ये 6 + 2 बरोबर a/b झालं. हा 6 काय धन आहे, इकडे धन ऋण होऊन जाईल म्हणजे a/b² - 6. 6चं छेदस्थानी काहीच नाही म्हणजे काय असतो? 1 असतो नेहमी. म्हणून यांचा तिरकस गुणाकार करायचा. 6 × 1 = 6, 6b म्हणजे -6b झालं. ठीक आहे. भागीला b आला, b1 b. आता या ठिकाणी 2 बरोबर a - 6b/b अशी संख्या आपल्याला मिळाली म्हणजे जी अंश आणि छेद रूपात त्या ठिकाणी आपल्याला मिळते. आता आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन संपलं. आपल्याला फक्त आता काय करायचं आहे? लिखाण करायचं आहे. जसं की पहा येथे a, b आणि 6 हे सर्व काय आहेत? पूर्णांक संख्या आहेत आणि म्हणून a - 6b/b ही काय झाली? सम्य संख्या झाली, परिमेय संख्या झाली जी अंश छेद रूपात आहे, p/q स्वरूपात आहे आणि छेदस्थानी काय आहे? पूर्णांक संख्या. ठीक आहे. परंतु 2 आता ही जर
संख्या सममेय संख्या झाली तर ही सुद्धा काय झाली, सममेय संख्या झाली, बरोबर. परंतु वर्गमुळात 2 ही संख्या काय असममेय आहे. हे आपण पुस्तकातही पाहिलं, सोडवलेलं उदाहरणात पहिलेही पाहिलं. ठीक आहे. मग जर वर्गमुळात 2 ही असममेय संख्या असेल तर हा काय निर्माण होतोय, विरोधाभास आहे. आणि जर तो विरोधाभास असेल किंवा हे चुकीचं असेल तर आपण केलेली धारणासुद्धा काय चुकीची आहे, की 6 अधिक वर्गमुळात 2 ही धारणा आपली चुकीची आहे. आणि जर ही धारणा चुकीची असेल तर दिलेली जी संख्या आहे 6 अधिक वर्गमुळात 2 ही काय असममेय संख्या आहे, हे सिद्ध होतं. कळतं आहे. अतिशय सोपं आहे. व्यवस्थित एकदा सराव केला, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी पाहिलं, समजून घेतलं आणि स्वतः सोडवण्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी सोडवता येईल. गणितामध्ये सराव खूप महत्त्वाचा आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः सराव करत नाही, स्वतः सोडून पाहत नाही, तोपर्यंत तुम्हाला काही येणार नाही. त्याप्रमाणे स्वाध्याय तुमचा 1.3 या ठिकाणी समाप्त होतो. आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि इतर मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.